As usual, we will start our session with Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy foot of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ. Rub your hands and move around your eyes very slowly. Open your eyes with fresh vision, new attitude. Okay, great. Now I think that everyone is online now, so we can move towards our session. The today's topic for the discussion is a helping verb. So helping verb is also called by the name of supportive verb or to be form. Why do they call it helping verb? Because it helps you to recognize the type of the tense. हा टाइप ऑफ द टेन्स जो आहे तो ओळखण्यासाठी तुमची मोठी मदत करतो. एकूण याच्यामध्ये पाहायला गेलं तर पास्ट साठीचे 5 शब्द आहेत. वॉज, व, डीड, हॅड आणि हॅड बीन. प्रेझेंट साठीचे असलेली 9 शब्द आहेत. डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीची 8 शब्द आहेत. शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर एकूण 22 शब्दांचा हा संपूर्ण खेळ आहे. पण मित्रांनो, जर हे 22 शब्द आपल्याला जर समजले, लक्षात आले, प्रॅक्टिसमध्ये आले, सरावामध्ये आपण जे आहेत ना ते सबकॉन्शियस माइंडमध्ये, अंतर्मनामध्ये रुजवले, तर इंग्लिश बोलणं सहज साधं सोपं होऊ शकतं. मग हे जे शब्दप्रयोग आहेत हे 22, याच्यामध्ये टेन्स ओळखण्यासाठीची सर्वात मोठी मदत आपल्याला होते. बरोबर. मग काळाप्रमाणे याच्यामध्ये बघा, पास्ट म्हटल्यानंतर डीड, वॉज, व, हॅड आणि हॅड बीन. म्हणजे जर तुम्हाला वाक्यामध्ये कुठेही कोणत्याही ठिकाणी जर डीड, वॉज, व, हॅड आणि हॅड बीन असं पाहायला मिळालं का अगदी 100% समजायचं की ते वाक्य पास्ट मधलंच आहे. आणि जर वाक्यामध्ये कुठेही तुम्हाला डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन असं पाहायला मिळालं तर ते वाक्य प्रेझेंट मधलं असतं. आणि जर यदा कदाचित तुम्हाला शाल, विल किंवा शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन असं पाहायला मिळालं तर समजायचं ते वाक्य फ्युचर मधलं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही डायरी घ्या, कुठलंही मॅगझिन घ्या, कुठलंही नियतकालिक घ्या, न्यूजपेपर घ्या इंग्लिश मधला किंवा कुठलंही नॉव्हेल घ्या, ते वाचायला घेतल्यानंतर ऍटलिस्ट ते वाक्य पास्ट, प्रेझेंट मधलं आहे का फ्युचर मधलं आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता जगातल्या जेवढ्या काही भाषा आहेत ज्या बोलल्या जातात त्यांचं ह्या 3 प्रकारे बायफर्केशन होतच होतं. म्हणजे जगातली अशी कुठलीच भाषा तुम्हाला पाहायला मिळणार नाही की ज्याच्यात टेन्स वापरला जात नाही. म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये टेन्स, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हा असतो म्हणजे असतोच. मग पास्ट म्हणजे काय? याच्या अगोदर घडून गेलेलं जे काही आहे ते सगळंच्या सगळं पास्ट मध्ये येतं. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल, आज सकाळी घडलं, आज दुपारी घडलं, काल घडलं, परवा घडलं, मागच्या आठवड्यात घडलं, मागच्या महिन्यात घडलं, मागच्या 6 महिन्या अगोदर घडलं, मागच्या वर्षी घडलं, 5 वर्षा अगोदर घडलं, 25-30 वर्षा अगोदर घडलं, किंवा आपला जन्मही झाला नव्हता, आपल्या जन्माच्या अगोदर जे काही घडून गेलंय, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये जे काही घडलंय, शिवकाळामध्ये जे काही घडलंय, चाणक्यांच्या काळामध्ये घडलेलं आहे, अगदी गौतम बुद्ध असतील किंवा इसवी सन पूर्व काळ पाहिला आपण, किंवा हजारो वर्ष डायनासोर वगैरे ज्याला आपण जे आहेत ना ताम्रयुग म्हणतो, अश्मयुग म्हणतो, आदिमानव ज्या काळात वावरत होता, राहत होता, डायनासोर होते, अनेक प्राचीन जीव होते, अनंत काळ पाठीमागे हा पास्ट टेन्स आहे.
आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय, जे घडायचं आहे, अजून पुढे घडणार आहे. मग आज रात्रीचे घडेल, उद्या घडेल, किंवा परवा घडेल, किंवा पुढच्या महिन्यात घडेल, पुढच्या आठवड्यात घडेल, परवाच्या दिवशी घडेल, किंवा 6 महिन्यानंतर घडणारे, किंवा वर्षभरानंतर घडणारे, 5 वर्षानंतर घडणारे, 25 वर्षानंतर घडणार आहे, किंवा अगदी आपला मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर जे काही घडणार आहे, होणार आहे, जे व्हायचं आहे, होऊन गेलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टींसाठी फ्युचर टेन्स वापरला जातो. आणि ह्या दोघांच्या अगदी मधोमध आत्ता, ह्या शतकात, ह्या युगात, ह्या दशकात, ह्या पंचवार्षिकमध्ये, ह्या वर्षी, या महिन्यात, या आठवड्यात, या आजच्या दिवशी, आजच्या तासामध्ये, मिनिटामध्ये किंवा सेकंदामध्ये जो आत्ता आहे तो प्रेझेंट आहे. म्हणजे आधी घडून गेलेलं ते सगळंच्या सगळं पास्ट, पुढे घडणार आहे ते सगळंचं सगळं फ्युचर, आणि या दोघांच्या मध्ये आत्ता तुम्ही ज्या काळामध्ये उपलब्ध आहात, अटॅच आहात, प्रेझेंट आहात, ते प्रेझेंट मध्ये. बॅक एरो पास्ट टेन्स, डाऊन एरो प्रेझेंट टेन्स, फॉरवर्ड एरो फ्युचर टेन्स. आणि इंग्लिशचं वाक्य हे पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये काय आहे, कसं आहे, हे ओळखण्यासाठी तुम्हाला 22 शब्दांचा वापर हा करावा लागतो. म्हणून हे 22 शब्द जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, समजून घेण्याजोगे आहेत. कारण वाक्यामध्ये हे खऱ्या अर्थाने ड्रायव्हर्स आहेत. बघा, कितीही मोठं जहाज असेल, किंवा कितीही मोठं विमान असेल, किंवा कितीही मोठी किचकट टेक्निकल गाडी असेल, बस असेल, मालट्रक असेल, तर ते ऑपरेट करण्यासाठीचा जो व्यक्ती आहे तो किती एक्सपर्ट आहे ती गोष्ट ऑपरेट करण्यामध्ये, याच्यावर ते पुढचं ड्रायव्हिंग नक्की ठरत असतं. तसंच संपूर्ण इंग्लिशचं वाक्य जे आहे ते चालवण्यासाठी जे ड्रायव्हर आहेत ते लक्षात घेतले पाहिजे. जर ड्रायव्हर सुरक्षित आहे, शुद्धीवर आहे, व्यवस्थित आहे, एक्सपर्ट आहे, तर ड्रायव्हिंग सुद्धा उत्कृष्ट आणि सेफ होणार हे नक्की आहे. त्याच पद्धतीने वाक्यामध्ये वापरले जाणारे हे जेवढे 22 शब्द आहेत, हे 22 शब्द जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, सराव केला त्याचा, तर तुम्हाला वाक्य सुद्धा ड्राईव्ह करता येणार आहे. आपल्याला व्यवहारात बोलत असताना 3 काळामध्येच आपल्याला बोलावं लागतं. एक तर होऊन गेलेलं असेल, काल काय झालं, काल काय करत होतो, काय केलेलं होतं, कसं झालं, काय केलं, कुणी केलं, मी काल कुठे होतो, माझ्याकडे काय, सगळं पास्ट मध्ये आलं. आणि त्याच्यानंतर मी कोण असेल, माझ्याकडे काय असेल, मी काय करेल, मी काय करत असेल, काय केलेलं असेल, काय करत आलं असेल, हे सगळं फ्युचर मधलं झालं. आणि प्रेझेंट मध्ये मी कोण आहे, माझ्याकडे काय आहे, मी काय करतो, आता सध्या काय करत आहे, काय काय केलेलं आहे, काय करत आलेलो आहे, हे सगळं प्रेझेंट मध्ये येतं. मग पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे ओळखण्यासाठी तुम्हाला हे 22 शब्द, या 22 शब्दांचा सराव करावा लागतो. डीड, वॉज व हॅड आणि हॅड बीन, डू, डज, एम, आर, हॅव, हॅव बीन, हॅज बीन, शाल, बी, विल बी, शाल हॅव, बीन, विल हॅव बीन. पास्ट ओळखण्यासाठी 5 शब्द अगदी सबकॉन्शियस माइंड वरती कोरून घ्या. बरोबर. डीड, वॉज व हॅड बीन हे पास्ट झालं. वाक्यामध्ये कुठेही हे शब्द तुम्हाला दिसले की समजायचं की हा पास्ट टेन्स आहे. डीड, वॉज व हॅड बीन. डीड, वॉज व हॅड आणि हॅड बीन. सेम वे याच्यामध्ये प्रेझेंट जर ओळखायचं असेल तर प्रेझेंट ओळखणं सुद्धा अगदी सोपं आहे. डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. आणि तसाच पद्धतीने फ्युचर ओळखणं इतकं सोपं आहे. शाल, बी, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. शाल बी, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. म्हणजेच टेन्स ओळखण्यासाठी शब्द काम करतात. आता याला सेन्सिटिव्ह आणि इम्पॉर्टंट का आपण म्हणतोय ते लक्षात घेऊन घ्या. बघा, जसं फॉर एक्झाम्पल, जर समजा एका भयानक विषारी मोठाच्या मोठा साप एखाद्या हॉलमध्ये, एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या शेतामध्ये घुसला असेल आणि सर्पमित्र जे आहे त्याला आपण बोलवलं की बाबा हे साप जो आहे तो पकडून जरा आमच्यापासून दूर सुरक्षित ठिकाणी, त्याला आमच्यापासून आणि आम्हाला त्यांच्यापासून जे आहेत ना अंतर राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून तू त्याला पकड. तर अशा ठिकाणी
सर्पमित्र ज्या वेळेस येतो तर त्यावेळेस सर्पमित्र जे आहेत ना, सगळ्यात पहिले ज्याचा फोकस काय असतो, कुठल्याही परिस्थितीत तो जो साप असेल किंवा नाग असेल त्याचं तोंड कसं ताब्यात येईल याच्यावर तो फोकस करत असतो. मग शेपूट पकडून कदाचित त्याला ओढतो, कदाचित त्याला जे आहेत ना काठीने दाबून ठेवतो आणि जसं त्याचं तोंड पकडलं गेलं, हाताने तो पकडून ठेवतो किंवा बाटलीमध्ये पहिले तोंड टाकतो आणि नंतर बाकी सगळा साप किंवा नाग आतमध्ये टाकला जातो. मग आता मला सांगा, 10 फुटाचा जरी साप असला तरी मोजून जे आहेत ना त्यातला 2 ते 3 इंच सुरुवातीचा जो भाग आहे तो कंट्रोलमध्ये जर आला तर संपूर्ण साप कंट्रोलमध्ये असं समजतात. बरोबर ना? मग सर्वात पहिले हे तोंड जे आहे किंवा एखाद्या सापाला मारायचं असेल तर त्याला सेफ्टीने मारलं जात नाही किंवा मधल्या भागात मारलं जात नाही, त्याला तोंडाच्या बाजूला मारलं जातं, त्याचं तोंड ठेचलं जातं. का बरं? कारण विष किंवा तो हार्मफुल आहे, त्याचे डेंजरस जो सगळ्यात पार्ट आहे तर त्याचा तोंडाचा भाग आहे आणि हा भाग आहे हार्डली 5%. हे 5% जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवले तर 95% भाग तुमचा पूर्ण सुरक्षित आहे. आपण पाहतो बऱ्याच वेळा काही लोक जे आहेत ना सापाचं तोंड धरून ठेवतात आणि खांद्यावर घेतात आणि साप जो आहे त्याच्याबरोबर नागाबरोबर फोटो काढतात. का बरं काढू शकतात हे? कारण त्याचं तोंड कंट्रोलमध्ये आहे. बरोबर? तुम्ही म्हणाल सर आता आपण इंग्लिश शिकतोय, हे सापाचं काय सांगत बसलात तुम्ही? मित्रांनो, वाक्य कितीही लांबलचक असू द्या, कितीही किचकट असू द्या, त्याचा जो महत्वाचा पार्ट आहे, त्याचं जे तोंड आहे, सेन्सिटिव्ह हार्मफुल एरिया आहे, तो हे टू बी फॉर्म आहे. एकदा हे टू बी फॉर्म पकडले ना की वाक्य कितीही लांबलचक असू द्या, तुम्हाला ओळखता येतं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही, सब्जेक्ट असेल, व्हर्ब असेल, प्रिपोजिशन असेल, आर्टिकल असेल किंवा ऑब्जेक्ट असेल किंवा खूप लांब लचक अगदी 15-15, 20-20, 25-25 शब्दांचं वाक्य जरी असलं तरी सुद्धा याच्यामध्ये फक्त एकच सेन्सिटिव्ह इश्यू लक्षात ठेवायचा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये लोटण्यासाठी. कुठला? हे 22 शब्द. हे 22 शब्द जर व्यवस्थित वापरले, हे जर व्यवस्थित पकडमध्ये आलं तर तुम्हाला हा वाक्यांचा साप कंट्रोलमध्ये करता येईल. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर रेल्वे आणि रेल्वेचं इंजिन याचंही उदाहरण देता येईल. बघा, आपण पाहतो सर्वसाधारणपणे 40 ते 50 बुगी असलेली ट्रेन एकटं रेल्वे इंजिन जे आहेत ना उडतं. मग आपण नॉर्मल विचार करू शकतात की एका बुगीचं एक जे टायर असतं, व्हील जे असतं, ते उचलण्यासाठी 5 ते 6 लोक लागतात, एवढं जड असतं. आणि एका बुगीला साधारणपणे 16 कमीत कमी ते व्हील्स असतात. आणि अशा जवळजवळ 40 ते 50 बुगी संपूर्ण माणसाने खचाखच भरलेल्या रेल्वे इंजिन एकटं ओढत असतं. म्हणजे किती प्रचंड ताकद असेल त्या रेल्वे इंजिन मध्ये. किंबहुना एका इंजिनियरने मला असं सांगितलं होतं की सर, जे असलेले 40 डबे आहेत त्यांची जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काढली तर त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त हे फक्त रेल्वे इंजिनची कॉस्ट असते. आणि ह्या रेल्वे इंजिनचा जर मेंटेनन्स व्यवस्थित सांभाळला गेला तर रेल्वे व्यवस्थित मेंटेन राहते. मग आता हेही उदाहरण असंच आहे. वाक्यामध्ये कितीही शब्द येऊ द्या, अगदी लांब लचक शब्द येऊ द्या. आय वेंट टू कॉलेज फॉर लेक्चर विथ माय फ्रेंड. बघा आता या ठिकाणी काय झालं, हे पास्ट टेन्स आहे. आय गो टू कॉलेज विथ माय फ्रेंड फॉर लेक्चर. आता हे प्रेझेंट टेन्स, याच्यामध्ये बदल जो कुठे होतोय, बदल कुठल्या शब्दामध्ये केला जातोय? कारण शब्दामधले इतर शब्द हलवण्याची गरज नाही, फक्त एक शब्द बदलला. जर वॉज वेअरच्या जागी ॲमिझार आला तर लगेच तो प्रेझेंट मध्ये येतो. जर त्या ॲमिझारच्या जागी शाल बी विल बी आला तर लगेच तो ताबडतोब फ्युचर मध्ये जातो. हॅडच्या जागी जर हॅव हॅज आला तर तो प्रेझेंट मध्ये येतो आणि जर हॅव हॅजच्या जागी शाल हॅव विल हॅव आला तर तो फ्युचर मध्ये जातो. म्हणून पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे आपल्याला व्यवस्थित ओळखता यायला पाहिजे. बरोबर? वाक्य पास्टचं हे ओळखणं अगदी सहज सोपं आहे. डीड, वॉज वेअर, हॅड आणि हॅड बीन हे 5 शब्द अगदी पक्के लक्षात ठेवा. बरोबर? डीड, वॉज वेअर, हॅड आणि हॅड बीन. डीड, वॉज वेअर, हॅड बीन. आणि प्रेझेंट जर ओळखायचं असेल तर डू, डज, एम आर, हॅव हॅज, हॅव बीन, हॅज बीन. डू, डज, एम आर, हॅव हॅज,
हॅव बीन, हॅज बीन हे प्रेझेंट. आणि फ्युचरचं वाक्य ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये शब्द शाल विल, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव, शाल हॅव बीन विल हॅव असा याचा वापर होतो किंवा तो केला जातो. आता जर आपण पाहिलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बघा याच्यामध्ये 3 सोपे तंत्र आहेत आणि हे 3 तंत्र तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत की याचा वापर सब्जेक्ट प्रमाणे कसा करायचा आहे, कुठे कुठे कसं अटॅचमेंट करायचं आहे, अप्रोच कुठला ठेवायचा आहे, कशा पद्धतीने ठेवायचं आहे. कारण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे ओळखणं हे सहज, साधं, सरळ, सोपं आहे. कारण बघा, मी समजा एखादं वाक्य तुमच्या पुढे जाण्याच्या अगोदर समजून सांगू. आय वॉज गोइंग टू मुंबई विथ माय फ्रेंड फॉर पार्टी. बरोबर, हे वाक्य झालं. आता हे वाक्य आय वॉज गोइंग टू मुंबई बाय ट्रेन विथ माय फ्रेंड फॉर पार्टी, यामध्ये तुम्ही हे ओळखू शकाल की सर हे पास्टचं वाक्य आहे. बरोबर, आय वॉज गोइंग टू, वॉज वरून तुम्हाला ओळखता येईल की पास्ट. आता मी वाक्यामध्ये कुठेच बदल केला नाही, वाक्य जसंच्या तसं ठेवलं. सब्जेक्ट आय ना तो तसाच ठेवला, गोइंग पण तसंच ठेवलं, मुंबई पण तसं ठेवलं, ट्रेन पण तसं ठेवलं, पार्टी, फ्रेंड सगळं. आय एम गोइंग टू मुंबई विथ माय फ्रेंड बाय ट्रेन फॉर पार्टी. आता याच्यामध्ये बघा वाक्य प्रेझेंट मध्ये आलं. आय शाल बी गोइंग टू मुंबई बाय ट्रेन विथ माय फ्रेंड फॉर पार्टी. आता हे वाक्य कसं आलं, फ्युचर मधलं आलं. म्हणजे बघा, आय बदलला नाही, गोइंग हे वर्ब बदललं नाही, टू हे प्रिपोजिशन बदललं नाही, मुंबई हे सुद्धा ठिकाण बदललं नाही, ट्रेन त्याचा मीडियम पण बदललं नाही, विथ माय फ्रेंड कंपनीही बदलली नाही, फॉर पार्टी पर्पजही बदलला नाही. एवढं मोठं लांब लचक वाक्य, फक्त बदल कुठे केला? सुरुवातीला म्हटलं आय वॉज गोइंग टू मुंबई बाय ट्रेन विथ माय फ्रेंड फॉर पार्टी. वॉज वरून तुम्ही ओळखू शकाल की हे पास्ट आहे. आय एम गोइंग टू मुंबई विथ माय फ्रेंड फॉर पार्टी हे प्रेझेंटचं वाक्य आहे. आय शाल बी गोइंग टू मुंबई बाय ट्रेन विथ माय फ्रेंड फॉर पार्टी हे फ्युचरचं वाक्य आहे. म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे ठरवण्याचं काम, दिशा ठरव. कारण वाक्य जे आहेत ना, किती लांबलंच असलं तर याचा ड्रायव्हर आहे तो कुठे घेऊन जातोय. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, लगेच ते गेले. सगळे वाक्य पास्ट मधले आहेत. प्रेझेंट मध्ये डू, डज, ॲमिजार, हॅव, हॅज, हॅव बीन असेल तर ते वाक्य प्रेझेंट मध्ये आलं. आणि शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन असं जर असेल तर ते वाक्य जे आहेत ते प्रेझेंट मध्ये येतं लगेच. बरोबर, मग हा सगळा भाग पहिला समजून घेतला. पास्ट साठी डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन हे 5 शब्द पास्ट साठीचे. प्रेझेंट साठीचे 9 शब्द आहेत. डू, डज, ॲमिजार, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. बरोबर, डू, डज, ॲमिजार, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. बरोबर, हे प्रेझेंट मधले झाले. आणि फ्युचर मधले शाल विल, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव, शाल हॅव बीन विल हॅव बीन. बरोबर, शाल विल, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव, शाल हॅव बीन विल हॅव बीन. बरोबर, म्हणजे आता तुम्हाला टेन्स ओळखणं सहज, साधं, सरळ, सोपं जाईल. वाक्यामध्ये कुठेही डीड, वॉज, वेअर, हॅड बीन आलं तर ते पास्टचं वाक्य. वाक्यामध्ये कुठेही डू, डज, ॲमिजार, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन आलं तर ते प्रेझेंटचं वाक्य. आणि वाक्यामध्ये कुठेही शाल विल, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव, शाल हॅव बीन विल हॅव बीन असं वापरलं गेलं तर ते वाक्य फ्युचरचं असतं. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या पद्धतीने तुम्हाला इंटरॅक्ट करता येतं किंवा अप्रोच करता येतं. व्हेरी गुड. आता इथे आपल्याला ऍब्सोल्युटली परफेक्ट याची प्रॅक्टिस करायची. आता प्रॅक्टिस करत असताना प्रॅक्टिस कशी करायची बा, सब्जेक्ट बरोबर याची जोडणी कशी केली जाईल हे आपल्याला पाहायचं. आता सब्जेक्टची यादी 10 शब्दांची ही आपल्या लक्षात असेल. बरोबर, आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही त्याचा सरावही केलेला असेल. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे हे 10 शब्द. आणि आपण काय करतोय माहिती का, आता सब्जेक्ट आपण पाहिला ना, आता संपूर्ण वाक्याच्या रचना या आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. संपूर्ण वाक्याच्या रचना समजून घ्यायच्या म्हणजे काय, एक एक कंटेंट आपल्याला लक्षात घ्यायचं. वाक्याकडे चाललंय ना आपल्याला. आपलं हे प्रायमर स्टडी करण्याचा रिअल पर्पज काय आहे, आपल्याला
आत्मविश्वासाने वाक्य तयार करता यायला पाहिजे. मग वाक्याची मांडणी जी आहे, सुरुवातीला कुठले कुठले शब्द येतात, टू बी फॉर्म म्हटल्यानंतर कुठले कुठले शब्द आहे, कुठल्या सब्जेक्ट नंतर त्याचा वापर नेमका केला जातो किंवा करायचा आहे, त्यानंतर नेमकं कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करायचा आहे, कशा प्रकारे आपला अप्रोच करायचा आहे, हेही समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वर्क कोणत्या ठिकाणी काय वापरला तो हे पाहायचं आहे. फ्युचरमध्ये कुठले वापरले जातील, पास्ट मधले कुठले, प्रेझेंट मध्ये कुठले, हेही लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो एरिया आहे, इश्यू, तोही समजून घ्यायचा आहे. प्रिपोजिशन कोणतं वापरलं जाणार आहे, त्याच्यानंतर आर्टिकल कोणतं वापरलं जाणार आहे, ऑब्जेक्ट कोणतं वापरलं जाणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली होल्ड करून ठेवायच्या आहेत. वाक्य तयार करत असताना त्याच्यामध्ये वापरले जाणारे कंटेंट किती प्रमाणात, कोणत्या सिक्वेन्सने, जसं चहा करायचा असेल आपल्याला, आपण चहा करताना कसं करतो की सुरुवातीला पाणी उकळत देतो, त्याच्यानंतर काही जण त्याच्यामध्ये चहापत्ती टाकतात, त्याच्या प्रमाणाप्रमाणे साखर टाकतात, नंतर ते उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकतात, काही जण दूध जे आहेत ना ते पाण्याबरोबरच टाकतात. प्रत्येकाची मेथड वेगळी, त्याच्याप्रमाणे त्याची चव बदलते, त्याच्याप्रमाणे त्याचा रंग बदलतो. ह्याच पद्धतीने याच्यामध्ये वापरले जाणारे जे कंटेंट आहे ते आपल्याला समजले पाहिजे. आणि हा प्रायमर म्हणजे काय करतोय आपण, हे सगळे कंटेंट कलेक्ट करण्याचं काम करतोय, समजून घेण्याचं काम करतोय, मनात भरवण्याचं काम करतोय. मग नंतर असेंब्ली प्रोसेस ती आपली होईलच नक्की. मग आता सब्जेक्ट आपण व्यवस्थित समजून घेतला ना, आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन, त्याचा अर्थ काय होतो, त्याचं युटिलायझेशन कसं आहे, कशा प्रकारे त्याचा वापर केला जाईल किंवा केला जातो, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला फोकस करायच्या. मग आता आपल्याला एक एक करून पाहिजे. जसं सब्जेक्ट पाहिला, आता आपण टू बी फॉर्म पाहिले, आता सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म, सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म यांचं कोलॅबोरेशन किंवा कॉम्बिनेशन कसं करता येईल याच्यावरती आपल्याला फोकस करावा लागतो. कसा फोकस करणार याच्यामध्ये बघा, डीड, वॉज, वेअर, हॅड आणि हॅड बीन, त्यातले दोन पर्याय जे आहेत ना, वॉज, वेअर, ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर पास्ट मध्ये एकच शब्द पाहायला मिळतो. म्हणजे इथे जर पाहिलात तुम्ही तरी तुम्हाला लक्षात येईल, डीड, वॉज, वेअर, हॅड आणि हॅड बीन. इथे डीड, हॅड आणि हॅड बीन एक एकच जे आहेत ना शब्द, पर्याय नाही, ऑब्लिक फक्त वॉज, वेअरला आलेले आहे. प्रेझेंट मध्ये मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पर्याय दिसतोय, बरोबर. आणि फ्युचर मध्ये तिथेही तुम्हाला पर्याय दिसतोय. पास्ट मध्ये शक्य तुम्हाला पर्याय जो आहे तो दिसत नाहीये. करेक्ट. म्हणजे मग या ठिकाणी डीड, हॅड आणि हॅड बीन हा जो भाग आहे हा पास्ट मधला आहे. डू, डज, अमेझार, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन हा प्रेझेंट मधला भाग आहे. आणि शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन हा फ्युचर मधला पार्ट आहे. करेक्ट. मग इथे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर याच्यामध्ये वापरले जाणारे शब्द सब्जेक्ट प्रमाणे कसे वापरायचे, तर इथे गमतीशीर पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, डीड, हॅड आणि हॅड एक एकच शब्द आहे ना, मग सगळ्या सब्जेक्टसाठी याचा वापर अगदी सारखाच होईल किंवा केला जाईल. जसं आय पासून दे पर्यंत सगळे शब्द आहेत ना, त्याला डीड कॉमनली वापरला जाईल. आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड, दे डीड. आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड, दे डीड. म्हणजे सब्जेक्ट मध्ये जे 10 शब्द आपण पाहिले, समजून घेतले, ते सगळेच्या सगळे 10 शब्द याच्यानंतर डीड कॉमन वापरला जाईल. त्याच पद्धतीने हॅड हाही शब्द कॉमन आहे. मग तसाच तो आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे यांच्यासाठीही हॅड शब्द हा कॉमन वापरला येईल. मग त्याची प्रॅक्टिस कशी करायची, आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड आणि दे हॅड. आणि हॅड बीनही त्याच पद्धतीने आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, यू हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन आणि दे हॅड बीन. म्हणून इथे आपण समजायला सोपं केलं पाहिजे म्हणून गमतीशीर पद्धतीने म्हटलं सबका मालिक एक. खबर सबका मालिक एक म्हटलं कारण आय पासून दे पर्यंत सगळ्या सब्जेक्टला सिंपल पास्ट मध्ये दीड सारखाच वापरला जातो. पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज, वेअरचा वापर होतो. पण इथे दोन पर्याय आहे. परफेक्ट, पास्ट परफेक्ट मध्ये हॅड सगळ्यासाठी कॉमन वापरला जातो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा हॅड बीन सगळ्यासाठी कॉमन वापरला जातो. आता तुम्ही म्हणाल सर थोडंसं टेक्निकल जात आहे, हरकत नाही. आता आपण फक्त एवढं समजून घ्यायचंय की 22 शब्द जे आहेत ते तुम्हाला लक्षात असले पाहिजे. 22 शब्दांचा सराव
तुमच्या वर्कबुक मध्ये आणि तुमच्या प्रायमर मध्ये जे 2 पुस्तकं आहेत ते तुमच्याकडे आहेत दिले, त्याच्यावरती सराव करा, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. मग पास्ट साठी असलेले शब्द एकदा आणि दोनदा आणि चारदा तुम्हाला वर्कबुक मध्ये लिहायला सांगितले गेलेले आहेत. डीड, वॉज, वेअर, हॅड, हॅड बीन. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. बरोबर. त्याच्यानंतर प्रेझेंट मध्ये डू, डज, एम, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. डू, डज, एम, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठी शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव. 22 शब्दांचं बायफर्केशन कसं करायचं? पास्ट साठीची 5, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन हे पास्ट. 9 प्रेझेंट साठीची डू, डज, एम, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीची 8, शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. बरोबर. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या पद्धतीने तुम्हाला त्याचा अप्रोच करायचा आहे किंवा समजून घ्यायचा. करेक्ट. आता याचा सगळा पास्ट मधला जसा पाहिला आपण तसा प्रेझेंट मध्ये पाहूया. प्रेझेंट मध्ये म्हटलं तर स्पेशल ट्रीटमेंट. काय प्रकार आहे हा स्पेशल ट्रीटमेंटचा? आता तुम्ही जो सब्जेक्टचा तक्ता बऱ्याचदा लिहिलेला आहे, बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, तो जरा डोळ्यासमोर आणा. 6 चौकोन आहे, वरचे 2 चौकोन आय, व्ही, खालचे त्याच्या 2 चौकोन यू, यू. त्याच्यानंतर असलेले 2 चौकोन सर्वात बॉटमला, त्याच्यामध्ये एका चौकोनामध्ये ही, शी, इट, नेम, नाउन हा जो भाग आहे याला आपण स्पेशल ट्रीटमेंट म्हणतोय. म्हणजे प्रेझेंट मध्ये हा जो सब्जेक्ट आहे याचे सारखे भाग पाहिजे प्रेझेंट मध्ये. 10 आहे ना, 5-5 करा. मग आय, व्ही, यू, यू आणि दे. पुन्हा एकदा सांगतो, आय, व्ही, यू, यू आणि दे हे जे 5 आहेत हे एका बाजूला ठेवा आणि ही, शी, इट, नेम, नाउन हे एका बाजूला. आणि हे ही, शी, इट, नेम, नाउन हे थर्ड पर्सन सिंग्युलर एकाच चौकणामध्ये वापरले जाणारे 5 शब्द ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी तुम्हाला वर्तमान काळामध्ये वेगळी व्यवस्था करावी लागते किंवा स्पेशल ट्रीटमेंट म्हणून गृहीत धरावं लागतं. म्हणजे बघा, डू आणि डज 2 पर्याय आहे. मग पाठीमागच्या याच्यावरती तुम्हाला दिसतंय डू, डज. ह्या डू, डज मध्ये काय करायचं? डू हा नॉर्मल ट्रीटमेंट म्हणजे आय, व्ही, यू, यू, दे साठी वापरायचा. तर ही, शी, इट, नेम, नाउन साठी डजचा वापर होईल किंवा त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे आय डू, वी डू, यू डू, यू डू आणि दे डू. मात्र स्पेशल ट्रीटमेंट ही, शी, इट, नेम, नाउन साठी डजचा वापर. म्हणून ही डज, शी डज, इट डज, नेम डज, नाउन डज. त्याच पद्धतीने ॲमिजार आहे ना, 3 पर्याय आले, थोडा गोंधळ होऊ शकतो. आता यांच्यामध्ये नॉर्मल ट्रीटमेंट, स्पेशल ट्रीटमेंट असं ठरलेले. मग हा तिसरा आल्यामुळे वाद होतो, तो स्वतःकडे ठेवून घ्या. एम, आय एम, स्वतः आय, आय कडे ठेवायचा आहे बाजूला झालं. आय साठी एम, एम साठी आय बाजूला गेलं. आता परत शिल्लक राहिले 2च. कुठले? इज आणि आर. याच्यामध्ये आर जो आहे तो वी, यू, यू आणि दे साठी वापरला जाईल. तर ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी इजचा वापर होईल. बरोबर. हॅव आणि हॅज, हॅव आणि हॅज याच्यामध्ये आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव आणि दे हॅव. मात्र ही, शी, इट, नेम, नाउन साठी हॅजचा वापर होईल. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, नेम हॅज, नाउन हॅज आणि दे साठी हॅव. आणि हॅव हॅजचा जसा वापर होईल तसंच हॅव बीन आणि हॅज बीनचा सुद्धा वापर होईल. आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, यू हॅव बीन, ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, नेम हॅज बीन, नाउन हॅज बीन आणि दे हॅव बीन. आता हे झालं प्रेझेंटच्या बद्दलचं. म्हणून इथे स्पेशल ट्रीटमेंट म्हटलं. मग स्पेशल ट्रीटमेंट म्हटल्यानंतर वर्तमान काळामध्ये ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी तुम्हाला वेगळी व्यवस्था केलेली दिसते. म्हणजे जे 2-2 पर्याय आलेले आहेत ना तिथे, बरोबर. जसं डू, डज, डज ऍडिशनल आलेला आहे तो ही, शी, इट, नेम, नाउन साठी. ॲमिजार, इज, ही, शी, इट, नेम, नाउन साठी. हॅव, हॅज तो हॅज जो आहे तो ही, शी, इट, नेम, नाउन साठी. त्याच्यानंतर हॅव बीन, हॅज बीन तो हॅज बीन जो आहे ना तो ही, शी, इट, नेम, नाउन साठी आलेला. बघा, हे टेक्निकल जरी वापरत असलं, थोडस लिथार्जी जरी वाटत असलं तरी सुद्धा हा एरिया खूप महत्वाचा आहे. हा प्रॅक्टिस मध्ये आला ना तर सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्यरचना तयार करताना तुम्हाला खूप सोपं जाईल. त्याच्यानंतर फ्युचरकडे जर पाहिलं तर फ्युचरकडे आपण म्हटलंय
की वन शाल टू थ्री विल. आता हा काय प्रकार आहे वन शाल टू थ्री विल? बघा फर्स्ट पर्सन म्हणून याला वन म्हटलंय. फर्स्ट पर्सन म्हणजे काय? हॅलो, शेवटी ठेवायचा क्वेश्चन आपण. नाही सगळं सांगतो. पहिले आपण जे आता फंडामेंटल क्लिअर करूया आणि शेवटी आपण याच्यावरती पूर्णपणे डिस्कस करतो व्यवस्थित तुम्हाला. मला आठवण करा शेवटच्या वेळेस, कारण हे समजल्यानंतर मला वाटतं तुम्हाला अजून चांगलं समजेल. तर फ्युचरसाठी जे आहे वन शाल टू थ्री विल म्हटलंय. वन शाल टू थ्री विल म्हणजे काय? फर्स्ट पर्सन आय आणि वी यांच्यासाठी शालचा वापर होतो. फर्स्ट पर्सन आय आणि वी यांच्यासाठी शाल. मग फक्त शालच गृहीत धरायचं आणि शालची सगळी फॅमिली म्हणजे काय? बघा इथे शाल, शाल बी, शाल हॅव बीन, हे सगळं काय झालं? हे सगळंच सगळं फ्युचरमध्ये आय आणि वी साठी वापरायचं, म्हणून इथे वन शाल म्हटलंय. आणि टू थ्री विल म्हणजे काय? सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे काय? लिसनर. थर्ड पर्सन म्हणजे काय? टॉपिक फॉर द डिस्कशन. याच्यासाठी तुम्हाला विलचा वापर करावा लागतो. मग इथे यू ही शी इट नेम नाउन दे. यू सेकंड पर्सन, ही शी इट नेम नाउन दे थर्ड पर्सन. यांच्यासाठी तुम्हाला विलचा वापर करायचा. मग प्रॅक्टिस करत असताना आय शाल, वी शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल आणि दे विल. शाल बी, विल बी, आय शाल बी, वी शाल बी, you will be, he will be, she will be, it will be, name will be, noun will be, they will be. Same way, shall have, will have, I shall have, we shall have, you will have, he will have, she will have, it will have, name will have, noun will have आणि they will have. बरोबर? आणि shall have been, will have been, I shall have been, we shall have been, you will have been, he will have been, she will have been, it will have been, name will have been, noun will have been आणि they will have been. म्हणजे बायफर्केट करत असताना पुन्हा एकदा सांगतो, पास साठी तुम्हाला लक्षात ठेवायचंय सबका मालिक एक डीड, हॅड आणि हॅड बीन सगळ्या सब्जेक्टला कॉमन वापरतो आय पासून ते पर्यंत. प्रेझेंट मध्ये वापरत असताना मात्र आय लक्षात ठेवायचं, ही शीट नेम नाउन आला की तुम्हाला वेगळा टू बी फॉर्म वापरावा लागतो. आणि फ्युचर मध्ये आय आणि वी साठी शाल म्हणजेच वन शाल, फर्स्ट पर्सन साठी शाल, आणि सेकंड आणि थर्ड पर्सन यू, ही शीट नेम नाउन आणि दे यांच्यासाठी तुम्हाला विल वापरायचं किंवा विलची संपूर्ण फॅमिली विल हॅव बीन. आता बघा सोपं करून तुम्हाला समजेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने लक्षात येईल असं पाहूया आपण. तर इथे बघा या ठिकाणी तुम्हाला सगळेच सगळे सब्जेक्ट दिसत आहेत, बरोबर? आणि त्याचा वापर सारखाच केला जातो. आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड आणि दे डीड. सगळ्या सब्जेक्ट साठी सारखाच वापर डीड होतो. आणि हॅडचा वापरही त्याच पद्धतीने आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड आणि दे हॅड. हॅड बीन ही तसंच, आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन आणि दे हॅड बीन. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये प्रश्न राहिला वॉज वेअरचा. आता वॉज वेअरचं म्हणजे काय लक्षात ठेवायचं, सिंग्युलर जे आहेत आणि प्लुरल जे आहेत ह्या फरक पाहिला होता. आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन हे सिंग्युलर, प्लुरल वी, यू आणि दे. तर सगळ्या सिंग्युलर साठी वॉजचा वापर केला जातो आणि सगळ्या प्लुरल साठी वेअरचा वापर केला जातो. पण थांबा, एका ठिकाणी मात्र अपवाद आहे. कुठला अपवाद? एका याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर त्या ठिकाणी सब्जेक्ट वाईज यू याचं स्पेलिंग सारखं आहे, प्रोनाउन्सिएशन सारखं आहे आणि मी मागे बोललो ग्रामरची ट्रीटमेंट ही अगदी सारखी आहे. ओके, म्हणून मग एका यू साठी वॉज आणि एका यू साठी वेअर असा भेद होणार नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात काय घ्यायचंय, सिंग्युलर साठी वॉज, प्लुरल साठी व, पण मात्र यू त्याला आपण यू सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो त्याच्यासाठी वेअर. मग चॅन्टिंग कसं, आय वॉज, वी व, यू व दोघांसाठी वेअर.
प्रोनाउन्सिएशन करताना आर थोडा सायलेंट, वी व वेअर म्हणण्यापेक्षा व म्हणा, वे व, बरोबर. वी व, यू व, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज आणि दे व. या पद्धतीने त्याचा अप्रोच होईल किंवा केला जाईल, बरोबर. म्हणजे पास्ट मध्ये सबका मालिक एक, डी सगळ्यांना सारखा, हॅड सगळ्यांना सारखा, हॅड बीन सगळ्यांना सारखा, वॉज वेअरच्या बाबतीत मात्र सिंग्युलरला वॉज आणि प्लुरलला वेअर, बरोबर. फक्त सिंग्युलर वाला यू, त्याला अपवाद आहे, त्याला वॉज न वापरता वेअरचा वापर केला जातो. हे झालं पास्टच्या बद्दल, बरं का. आता प्रेझेंट मध्ये मी म्हटलं होतं स्पेशल ट्रीटमेंट कुणाला दिली जाते. स्पेशल ट्रीटमेंट ही शीट नेम नाउन, एकाच चौकोनामध्ये असलेली गर्दी झालेली ना त्या ठिकाणी. मग इथे तुम्हाला काय करायचंय, ही शी इट नेम नाउन हे आलं रे आलं की लगेच तुमचा चॅनल बदलायचा आहे. जसं सगळ्याच्या सगळ्या सब्जेक्टसाठी वास्तविक पाहता डूचा वापर करतात, पण मात्र स्पेशल ट्रीटमेंट म्हणून हे जे ही शीट नेम नाउन आहेत ना त्यांच्यासाठी डचा वापर. म्हणजे कसं चॅन्टिंग होईल, आय डू, वी डू, यू डू. चॅनल बदलायचा कारण ही शीट नेम नाउनला डज, ही डज, शी डज, इट डज, नेम डज, नाउन डज, ह्या पद्धती. आणि ते डू परत नॉर्मल. सेम वे ऍम इज आर, ऍम इज आर मध्ये सुद्धा लक्षात काय व्हायचंय, तीन आलेत ना, आय साठी ऍम देऊन टाका. परत आपल्याला नॉर्मल सगळ्या चौकोनांसाठी वापरायचे आर, वी आर, यू आर आणि दे आर. पण मात्र ही शीट नेम नाउन साठी स्पेशल ट्रीटमेंट आहे. म्हणून ही इज, शी इज, इट इज, नेम इज, नाउन इज या पद्धतीने त्याचा वापर होईल किंवा केला जाईल. करेक्ट. त्याचप्रमाणे हॅव हॅज, इथे सुद्धा सगळ्यांसाठी सब्जेक्टसाठी हॅव, पण स्पेशल ट्रीटमेंट ना ही शीट नेम नाउन साठी हॅज येईल. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, मात्र ही शीट नेम नाउन साठी हॅज, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, नेम हॅज, नाउन हॅज, दे हॅव. हॅव बीन, हॅज बीन सेम पॅटर्न फॉलो होईल. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, मात्र चॅनल बदलायचं. ही शीट नेम नाउन साठी हॅज आणि दे साठी पुन्हा हॅव. म्हणजे वर्तमान काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे. काय तर ही शी इट नेम नाउनला वेगळी ट्रीटमेंट आहे, वेगळं अस्तित्व निर्माण करून द्यायचंय टू बी फॉर्म म्हणून, हे पक्का आहे. आता फ्युचर मध्ये काय लक्षात ठेवायचंय बघा, वन शाल, टू थ्री विल. वन शाल याचा अर्थ फर्स्ट पर्सन म्हणजेच आय आणि व्ही यांच्यासाठी शालचा वापर. आय शाल, वी शाल, आय शाल बी, वी शाल बी, आय शाल हॅव, वी शाल हॅव, बरोबर. आय शाल हॅव बीन, वी शाल हॅव बीन या पद्धती. आणि टू थ्री विल म्हणजे सेकंड पर्सन, यू. थर्ड पर्सन ही शीट नेम नाउन दे, म्हणजे टू आणि थ्री यांच्यासाठी विलचा वापर करायचा. म्हणजे यू ही शीट नेम नाउन आणि दे यांच्यासाठी विल. यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल आणि दे विल. विल बीच तसंच, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, नेम विल बी, नाउन विल बी, दे विल बी. त्याच्यानंतर विल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, नेम विल हॅव, नाउन विल हॅव, दे विल हॅव. आणि त्याच्यानंतर will have been, you will have been, he will have been, she will have been, it will have been, name will have been, noun will have been आणि they will have been. राहील लक्षात. मग सरसगट ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी काय काय समजून घेतलं आपण. पास्ट सबका मालिक एक, डीडी सारखाच तुझ्या समोर आता जो तक्ता दिसतो आहे तो आहे सब्जेक्टचा. एका बाजूला सिंग्युलर, एका बाजूला प्लुरल. पहिला लेअर सब्जेक्टचा जो आहे तो आहे फर्स्ट पर्सन, दुसरा लेअर सब्जेक्टचा आहे तो सेकंड पर्सन आणि तिसरा लेअर जो आहे तो थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन आय वी, सेकंड पर्सन यू, थर्ड पर्सन ही शीट नेम नाउन आणि दे, बरोबर. या पद्धतीने आता आपल्याला सब्जेक्ट जे आहेत त्याशी 22 शब्दांची जी यादी आहे ती डोक्यात पक्की लक्षात ठेवायची आहे. कोणती. पास साठीचे पास, डीड, वॉज व, हॅड आणि हॅड बीन. 5 आहे हा. डीड, वॉज वेअर, हॅड बीन हे पास मध्ये वापरले जातात. प्रेझेंट मध्ये डू डस, ऍम इज आर, हॅव हॅज, हॅव बीन, हॅज बीन हे 9 शब्द आहे.
पक्के लक्षात ठेवायचे. डू डज, एम इज आर, हॅव हॅज, हॅव बीन, हॅज बीन. डू डज, एम इज आर, हॅव हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीची असलेली जी शब्द आहेत ती आहेत 8. म्हणजे आय आणि वी साठी शाल आणि बाकी सगळ्यांसाठी विल. 1 शाल, 2, 3 विल. आय शाल, वी शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल, दे विल. बरोबर. शाल विल, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव, शाल हॅव बीन विल हॅव बीन. असे एकूण 22 शब्द आहेत. पास्ट साठी 5, प्रेझेंट साठी 9, फ्युचर साठी 8. 22 शब्द. डिड, वॉज, वेअर, हॅड बीन. डू डज, एम इज आर, हॅव हॅज, हॅव बीन, हॅज बीन. शाल विल, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव, शाल हॅव बीन विल हॅव बीन. ओके. हा. आता या सगळ्यांचा सराव आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. पहिला शब्द जसं आपण जरा गमतीशीर पद्धतीने हे समजून घ्यायला सोपं जावं, किंवा अगदी एखादा जर 4थीतला किंवा 5वीतला मुलगा आहे त्याला सुद्धा याचं डिस्ट्रीब्युशन लक्षात यावं अशा अँगलने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, स्क्रीनवर तुम्हाला एक अपार्टमेंट दिसते आहे. कुठली अपार्टमेंट आहे? एस जेट अपार्टमेंट. एस जेट अपार्टमेंट म्हणजे आपली सबसेट अपार्टमेंट. बरं, याच्यामध्ये एकूण 6 फ्लॅट्स आहेत. पहिल्या मजल्यावरती 2 फ्लॅट, दुसऱ्या मजल्यावरती 2 फ्लॅट आणि तिसऱ्या मजल्यावरती पहिल्या मजला म्हणजे बेसिक फाउंडेशन जो आहे तो, वरचा सगळ्यात टॉप फ्लोअर जो आहे तो आय व्ही, त्याच्या खालचा जो आहे तो यू यू, आणि त्याच्या सगळ्यात बॉटमचा बेसमेंट जो आहे तो ही शीट नेम नाउन दे. बरोबर. वरती 2 फ्लॅट, मध्ये 2 फ्लॅट आणि खाली 2 फ्लॅट. बरोबर ना. असे एकूण जो आहेत ते फ्लॅट आहेत. आता हे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे किंवा समजल्या पाहिजे. कोणत्या? तर याच्यामध्ये जे असलेले 6 फ्लॅट्स आहेत, हे 6 फ्लॅट जे आहेत ते स्ट्रक्चर वाईज तुमच्या समजले पाहिजे किंवा लक्षात आले पाहिजे. मग आता हे 6 फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये राहणारे आहेत संख्या, तीही ठरलेली आहे. बरोबर. जर सगळ्यात वरच्या मजल्यावरती आय आणि व्ही, एका फ्लॅटमध्ये आय, त्याच्या समोरच्या फ्लॅटमध्ये व्ही. त्यानंतर मधला जो फ्लॅट आहे, 2 फ्लॅट, एका फ्लॅटमध्ये यू आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये यू. त्याच्यानंतर सर्वात बॉटमला असलेले 2 फ्लॅट आहेत, त्याच्यामध्ये ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. आता हे अपार्टमेंट लक्षात आलं. हे 6 फ्लॅटचं असलेलं अपार्टमेंट आहे. एकूण 6 फ्लॅट आहे, 3 लेअर आहे याच्यामध्ये. आता आपल्याला काय करायचंय, एक कुरिअर कंपनी आपण सुरू केलेली आहे आणि कुरिअरमध्ये जे जे पार्सल येईल ते पार्सल यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवावं लागतं. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे जे आहेत एकूण 3 रॅक आहे. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर अशा 3 रॅक. बघा डोळ्यासमोर 3 रॅक आणा. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पास्ट मध्ये त्या पास्टच्या रॅकमध्ये 4 जे आहेत ना शेल्फ आहेत. पहिलं शेल्फ आहे त्याच्यामध्ये डीड, दुसरं शेल्फ आहे त्याच्यामध्ये वॉज वेअर, तिसऱ्या शेल्फ मध्ये हॅड आणि चौथ्या शेल्फ मध्ये हॅड बीन. बरोबर. ही पास्टची रॅक झाली. मधली जी रॅक आहे ती प्रेझेंटची रॅक आहे. तिच्या पहिल्या शेल्फ मध्ये, वरच्या कप्प्यामध्ये डू डज, त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये एम इज आर, तिसऱ्या शेल्फ मध्ये हॅव हॅज आणि चौथ्या याच्यामध्ये हॅव बीन आणि हॅज बीन. बरोबर. आणि शेवटची जी रॅक आहे ती शेवटची रॅक आहे, त्याच्यामध्ये 4, त्याच्या खालच्या मध्ये शाल बी विल बी, त्याच्या खालच्या याच्यामध्ये शाल हॅव विल हॅव आणि त्याच्या खालच्या याच्यामध्ये शाल हॅव बीन विल हॅव बीन. बघा आता प्रत्येक शेल्फ मध्ये, बरोबर, त्या प्रत्येक शेल्फ मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय 10 पार्सल ठेवलेले आहेत. कारण ही अपार्टमेंट मध्ये एकूण राहणारे 10 लोक आहेत. त्यातल्या एका व्यक्तीला एक फ्लॅट दिलेला आहे, पण एक बॅचलर लोकांचा फ्लॅट आहे ज्याच्यामध्ये 5 जण एकत्र राहते. ही शीट नेम नाउनचा. बरोबर ना. मग हा जो एरिया आहे हा जरा प्रॉपर पद्धतीने ऑपरेट करायचा आहे. पहिले 3 रॅक आल्या लक्षात. 5 पार्सल, 5 प्रकारचे पार्सल 5च्या रॅक मध्ये दिसत आहे. डीड, वॉज वेअर, हॅड, हॅड बीन.
पास्टच्या रॅक मध्ये 5 प्रकारचे पार्सल आहे, डीड, वॉज व हॅड आणि हॅड बीन. प्रेझेंट मध्ये तुम्हाला 9 प्रकारचे पार्सल दिसत आहेत, डू, डस, एम, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर मध्ये मात्र तुम्हाला 8 प्रकारचे पार्सल आहेत, शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. आता इथे लक्षात घ्यायचंय, पास्टच्या रॅक मध्ये आपल्या डोक्यात जे आहेत ना, एक मॅनेजमेंट तंत्र लक्षात ठेवायचं, सबका मालिक एक. मग आपण पास्टची रॅक पहिले जे आहेत ना प्रॅक्टिस करायला घेतोय, की तिथलं पार्सल कोणाच्या फ्लॅटमध्ये कोणतं पार्सल पोहोचवायचं हे. पास्ट मध्ये तसं काळजी करण्याचं कारण नाहीये, पार्सल सगळे शिर्डीतले. म्हणजे काय, सगळ्यांना सारखंच व्हायचंय. मग पहिले आपण पास्टच्या रॅक मध्ये असलेले शब्द पाहिले, डीड, वॉज व हॅड, हॅड बीन. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. तर त्याचा जो डीड आहे ते 10 बॉक्स आपल्याकडे आहेत. पहिल्या शेल्फ मध्ये 10 बॉक्स आहे, सगळे 150. काळजी करण्याचं कारणच नाही. आपण काय केलं, आपल्या बॅग मध्ये, डिलिव्हरी बॅग मध्ये हे 10 बॉक्स ठेवले, 110 बॉक्स. आणि घेऊन जे आहेत ना त्या अपार्टमेंट मध्ये गेलो. अपार्टमेंट मध्ये गेलो, लिफ्टने वरती गेलो. कारण जे आहेत ना, गुरुत्वाकर्षण जर नियम पाहिला तर बरेच कुरिअरवाले किंवा होम डिलिव्हरी देणारे लोक, अमेझॉन वाले, ते काय करतात, उंच अपार्टमेंट असेल ना तर पहिले जे आहेत ना लिफ्टने वरती जातात आणि मग एक एक पार्सल वाटत वाटत खाली येतात, कारण उतरण्यासाठी एफर्ट्स नाही लागत ना. मग आपण इथे आपल्याला सोयीनुसार आय, वी, यू दे, बरोबर, असं करायचंय, म्हणून आपण इथे तसंच करूया. आपल्याकडे 10 बॉक्स आहे 150. वरती गेलो, आपण वाटायला सुरुवात केली, आय डीड, वी डीड. खालच्या मजल्यावर आलो, यू डीड. त्याच्यानंतर ही शीट नेम नाउन द्यायला सुद्धा डीड, सबका मालिक एक, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड, दे डीड. सगळ्यांसाठी डीड आहे, काळजी करण्याचं कारणच नाहीये. मग इथे लक्षात ठेवायला सोपं गेलं पाहिजे म्हणून चॅन्टिंग करा. अर्थात तुम्हाला चॅन्टिंग करण्यासाठीचा एक स्वतंत्र व्हिडिओ, युट्यूबची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची ग्रिप पक्की करता येईल. आणि तुम्हाला जे पुस्तक दिलेलं आहे त्यामध्ये पण याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण लक्षात काय ठेवायचंय, आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड, दे डीड. सगळ्यांना सारखं, सबका मालिक एक. गुड. आता आपण 5 मधल्या दुसऱ्या रॅककडे वळतो आहे, बरोबर, दुसऱ्या शेल्फकडे वळतोय, सॉरी. त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे पार्सल पाहायला मिळत आहे, वॉज आणि वेअर, असे 2 प्रकारचे. एकूण 10 आहेत लोक, 10 प्रमाणे आपल्याला वॉज आणि वेअर वापरायचंय. मग वॉजचं पार्सल किती असेल, वॉजचे पार्सल आहेत 6 आणि वेअरचे पार्सल आहेत 4. मग आपण बॅग मध्ये भरलं दोन्ही प्रकारचे पार्सल, 10 बॉक्स आपल्याकडे आहे, 6 बॉक्स आहेत वॉचचे, 6 बॉक्स आहेत वेअरचे. ओके, गेलो पुन्हा अपार्टमेंट मध्ये. आता आयला पार्सल दिलं, आय वॉज, पण मात्र वीला दुसरा बॉक्स दिला, वेअर, वी वेअर. खाली आलो, युवर, सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, ग्रामरची ट्रीटमेंट सारखी, प्रोनाउन्सिएशन सारखं, स्पेलिंग सारखं. खाली आलो, इथे मात्र आपल्याला 5 बॉक्स द्यायचे आहेत वॉचचे. ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज, बरोबर. आणि परत एक शेवटचं पार्सल उरलंय, देव. मग आता चॅन्टिंग करत असताना काय, सिंग्युलर साठी वॉच, प्लुरल साठी वेअर, फक्त यू वाला सिंग्युलर त्याला आपण वॉच न वापरता वेअर. मग चॅन्टिंग कसं, आय वॉज, वी व, यू व, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज, देव, ह्या पद्धतीने. आता आपण पास्टची रॅक आहे त्यातल्या तिसऱ्या कप्प्याकडे चाललो आहे, तिसऱ्या शेल्फकडे चाललोय, ज्याच्यामध्ये हॅड. पुन्हा टेन्शन घ्यायची गरज नाही, पार्सल आपलं शिर्डीतलं आहे. मग आपण आदलं वरती गेलो, आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड आणि दे हॅड. ह्या सगळ्यांसाठी तशा पद्धतीने वापर झाला किंवा केला गेला. आलं लक्षात. हॅड सगळ्यांना सारखा, आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड, दे हॅड. 10च्या 10 बॉक्स हॅडचे होते आणि सगळ्यांना पण सारखेच वाटले. ओके, आता शेवटचे जे आहेत ना शेल्फ जे आहेत, शेवटचा जो खाचा आहे आपला, बरोबर, त्या 5च्याच रॅकमध्ये आपण आहोत, बरोबर. हॅड बीन. आता एकच आहे प्रकार याच्यामध्ये, 10 बॉक्स सगळे सारखेच आहे. शिर्डीचं पार्सल लक्षात ठेवायचंय. आय इकडे गेलो, आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, he had been,
शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन आणि दे हॅड बीन. सोपं आहे. आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, यू हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन आणि दे हॅड बीन. बरोबर. ह्या पद्धतीने 5 जे आहेत ना रॅक, त्याची आपली चांगली प्रॅक्टिस झाली. अशी आय डिड, वी डिड, यू डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, नेम डिड, नाउन डिड, दे डिड. वॉज वेअरच्या बाबतीत फक्त काय, सिंग्युलर साठी वॉज, प्लुरल साठी वेअर, सिंग्युलरचा यू अपवाद त्याला वॉज वापरता वेअर. मग आय वॉज, वी व, यू व, यू व, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज, दे व. त्याच्यानंतर हॅड, परत इथे सारखं आहे. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड, दे हॅड. हॅड बीन हे सारखं. आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, यू हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन आणि दे हॅड बीन. ओके, ठीक आहे. आता प्रेझेंटच्या आपण रॅककडे म्हणजे दुसऱ्या रॅककडे वळतो आहेत आणि ह्या रॅकमध्ये असलेले 4 कप्पे आहेत, 4 शेल्फ आहेत. याच्यापैकी सगळ्यात वरचा शेल्फ आपण पाहिला, त्याच्यामध्ये आहे डू डज. आता या अपार्टमेंटमध्ये आपल्याला ज्यावेळेस कुरिअर पार्सल द्यायला जायचे, त्यावेळेस एक अपार्टमेंट जी आहे ती सगळ्यात भयानक आहे. ती बघा, ही अपार्टमेंट जी आहे हिच्यावरती तुम्हाला कळविन, हे फार जे आहेत ना कटकटे लोक आहेत. यांना पार्सल जे आहेत ना ते सगळ्या बिल्डिंगला जे आहे ते यांना चालणार नाही आणि यांना दिलेलं पार्सल दुसऱ्या बिल्डिंगला देता कामा. हे म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट. जे सगळ्या 5 फ्लॅटला तुम्ही द्याल ना, इथं आल्यानंतर आमचा बॉक्स बदलायचा, आमचं पार्सल वेगळं आहे. सगळ्या अपार्टमेंटला जर तुम्ही डू देत असाल तर आमच्या फ्लॅटला तुम्हाला डज द्यायचा आहे. सगळ्या अपार्टमेंटला जर तुम्ही आर देत असाल तर आमच्या फ्लॅटला तुम्हाला इज द्यायचं आहे. सगळ्या अपार्टमेंटला जर तुम्ही हॅव देत असाल तर आमच्या फ्लॅटला तुम्हाला हॅज द्यायचंय. सगळ्या अपार्टमेंटला जर तुम्ही हॅव बीन देताय तर आमच्या फ्लॅटला हॅज बीन द्यायचंय. स्पेशल ट्रीटमेंट आहे, हे लक्षात राहू द्या. मग प्रेझेंटमध्ये 2-2 पर्याय निर्माण झालेले ना. खरं वास्तविक आता यांना बाजूला काढलं तर इथे पण सबका एक मालिक म्हटलं असतं, पण ही, शी, इट, नेम, नाउन याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट वापरावं लागतं. म्हणून तर 2-2 पर्याय उपलब्ध राहिले ना. डू डज 2 पर्याय, हा डज ही, शी, इट, नेम, नाउन साठी चाललेला आहे. एम इज आर, एम इज आर आय साठी एम आहे, बाकी सगळ्या अपार्टमेंट साठी आर आहे. इज, ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी निर्माण झालेला आहे. हॅव, हॅज याच्यामध्ये सुद्धा सगळ्या अपार्टमेंटला हॅव, पण ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी हॅज आलेला आहे. हॅव बीन, हॅज बीन सगळ्या अपार्टमेंटला हॅव बीन, पण ही, शी, इट, नेम, नाउनला हॅज बीन आलाय. स्पेशल ट्रीटमेंट. आता इथे आपण पहिला जो जे आहेत ना कप्पा तो घेतला. 10 बॉक्स आहे त्यामध्ये. काही आहे डूचे, काही डचचे. डूचे 5 आणि डचचे 5. गेलो आपण वरती. आय ला डू दिला, वी ला सुद्धा डू दिला, यू ला डू दिला, दुसऱ्या फ्लॅटला यू ला सुद्धा डू दिला. ही, शीट, नेम, नाउन लक्षात अलर्ट लगेच. यांना पार्सल वेगळं लागतं रे भाऊ, बरोबर. मग इतरांना डू दिल्याने यांना डज देऊन टाका. ही डज, शी डज, इट डज, नेम डज, नाउन डज. 5 बॉक्स टाकून त्या त्यांच्या फ्लॅटमध्ये आणि दे मध्ये पुन्हा डू. लक्षात येईल. आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, नेम डज, नाउन डज आणि दे डू. आता दुसऱ्या रॅक, त्या प्रेझेंटच्या रॅकमध्ये जात असताना दुसरा कप पाहूया, दुसरा शेल्फ पाहूया. दुसरा शेल्फ कोणता आहे? एम, इज, आर. इथे 3 बॉक्स आहे, 3 प्रकारचे बॉक्स आहेत. ऍक्च्युली 10च बॉक्स आहे, पण 3 प्रकार आहे. एम, इज, आर. ठीक आहे. हा आय एम जो आहे तो त्या ठिकाणी काय होत आहे? पर्टिक्युलरली वी विल फोकस ओव्हर देअर. मग इथे ऍब्सोल्युटली त्या ठिकाणी एम, इज, आर मध्ये आय ला एम द्या. आय एम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, नेम इज, नाउन इज आणि देला पुन्हा आर. तिसऱ्या कप्प्याकडे बोललो आपण हॅव आणि हॅज. तर या ठिकाणी पुन्हा आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही, शी, इट, नेम, नाउनला हॅज आणि ही, शी, इट, नेम, नाउनला हॅव. आणि हॅव आणि हॅजचं जसं डिस्ट्रीब्युशन केलं अगदी तशाच प्रकारे हॅव बीन आणि हॅज बीनचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन होईल. आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, यू हॅव बीन, ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, नेम हॅज बीन, नाउन हॅज बीन आणि दे हॅव बीन. आणि फ्युचरमध्ये तर तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये.
आय वी यांच्यासाठी शाल, शाल बी, शाल हॅव बीनचा वापर होईल आणि उरलेल्या बाकी सगळ्या अपार्टमेंटला विल बी, विल हॅव बीनचा वापर होईल. जसं पहिल्या आता शेवटची जी रॅक आहे त्याच्यामधले 4 कप्पे आपण पाहतोय. त्याच्यामध्ये डू आणि डज, सॉरी शाल आणि विल. शाल विल आहे ना, आय आणि या फ्लॅटमध्ये शाल देऊन टाका. बाकी सगळ्यांना जे आहेत ना विल आहे. यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल, दे विल. Same way, shall be, will be. I shall be, we shall be. You will be, he will be, she will be, it will be, name will be, noun will be, they will be. Shall have, will have. तिसरा कप्पा जो आहे तो I shall have, we shall have, you will have, he will have, she will have, it will have, name will have, noun will have, they will have. Shall have been, will have been. I shall have been, we shall have been, you will have been, he will have been, she will have been, it will have been, name will have been, noun will have been. आता इथे बघा, आत्ताचं सेशन हे तुम्हाला कदाचित पुन्हा रिपीट करावं लागेल. मी जो व्हिडिओ तुम्हाला देणार आहे मात्र तो न चुकता 5 वेळा तुम्हाला पाहायचा आहे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनने. कारण कसं आहे, आत्ताचं हे जे सेशन आहे हे थोडं टेक्निकल आहे किंवा खूप लिथार्जिक आणि बोरिंग टेक्निकल असल्यामुळे होऊ शकतं. पण हरकत नाही, हा एरिया जो आहे महत्वाचा आहे. कारण एंटरटेनमेंट आपण करू शकतो, पण कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हे सगळा पसारा सुटसुटीत पद्धतीने समजलं पाहिजे. मग याचं स्टेप काय आहे? सगळ्यात पहिलं, सब्जेक्टचा असलेला होमवर्क मला मिळाला नाही कुणाकडूनच, कन्फ्युजन होणार. कर्मयोगा वर्कबुक आणि प्रायमर याच्यामधलं जे आहे ना सब्जेक्टचा होमवर्क जो आहे तो पुन्हा एकदा सोडवा. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन कुठे आणि कसा वापरला तो हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर? आता याच्यामध्ये त्याचा अर्थ लक्षात आला पाहिजे, त्याच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली ग्रीपमध्ये पकडल्या पाहिजे. मग स्टेप नंबर 1, तुमचं कन्फ्युजन होत आहे, किचकट वाटतंय ना, स्टेप नंबर 1 स्टेप सांगतोय तेवढं फॉलो करा. आय पासून दे पर्यंत शब्द, अर्थ, कॉन्सेप्ट याच्यासह 10चे 10 शब्द हे लक्षात ठेवा. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. बरोबर? आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. ओके, फर्स्ट. सेकंड, याच्यामध्ये अर्थ समजला पाहिजे. आय म्हणजे वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे, नेम नाउन, नाम आणि नाउन, आणि दे म्हणजे ते. बरं, मग फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल, सब्जेक्ट नावाचं प्रकरण जे आहेत ना हे व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. ही स्टेप नंबर 1 आहे. स्टेप नंबर 1, आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, हे 10 शब्द, त्या 10 शब्दांचा अर्थ, त्याचं ग्रामर प्रमाणे बायफिकेशन, सिंग्युलर कुठलं, प्लुरल कुठलं, फर्स्ट पर्सन कुठलं, सेकंड पर्सन कुठलं आणि थर्ड पर्सन कुठलं. ही स्टेप जर तुमच्या लक्षात असेल तर पुढची स्टेप जी आहे 22 शब्द, अगदी रट्टा मारावा लागला तरी चालेल, हे लक्षात राहायला पाहिजे. कुठले? डिड, वॉज, वर, हॅड बीन, डू, डज, अमेझार, हॅव, हॅज बीन, शाल, विल बी, शाल हॅव, विल हॅव बीन. 22 शब्द पक्के लक्षात ठेवायचे. डिड, वॉज, वर, हॅड बीन, डू, डज, अमेझार, हॅव बीन, शाल, बी, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. हे 22 शब्द. बरोबर? ही झाली स्टेप दुसरी. बरोबर? आता याच्यामध्ये तिसरी स्टेप, टेन्सेस प्रमाणे याला तुम्हाला बायफर्केट करता आलं पाहिजे. पास्ट ओळखण्यासाठी या 22 पैकी 5 बाजूला काढले. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, हे 5 पास्ट साठीचे 5. हे 5 असले तर पास्ट असतं, पास्ट असेल तर हे 5 असणारच. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, 22 पैकी हे 5 पास्ट साठीचे आहे. क्लासिफिकेशन, बायफर्केशन तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. बरोबर? पास्ट साठीचे 5, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठीची असलेली 9 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. कुठले 9 शब्द लक्षात ठेवायचे आहेत? डू, डज, अमेझार, हॅव बीन, हॅज बीन. डू, डज, अमेझार, हॅव बीन, हॅज बीन. हे 9 शब्द आहेत त्या 22 पैकी. 5 तर काढून टाकले, 5 काढून टाकले म्हटल्यानंतर उरले किती? 22 मधून 17 उरले. करेक्ट? 5 गेले. या 17 पैकी तुम्हाला 9 लक्षात ठेवायचे आहेत.
डू डज एम इज आर हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन हे प्रेझेंट साठीचे. डू डज एम इज आर हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन हे डू डज एम इज आर हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन हे प्रेझेंट साठीचे 9 शब्द आहेत. आता या 17 पैकी 9 गेले तर उरले किती? 8. हे 8 आहे फ्युचर साठीचे. शाल विल शाल बी विल बी शाल हॅव विल हॅव शाल हॅव बीन विल हॅव बीन शाल विल शाल बी विल बी शाल हॅव विल हॅव शाल हॅव बीन विल हॅव बीन. बरोबर. हे बायफर्केशन ही त्याची तिसरी स्टेज आहे हे लक्षात घ्या. पहिली सांगितली सब्जेक्ट. बरोबर. सब्जेक्टच्या प्रमाणे हे डिटेल असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. कॉन्सेप्ट म्हणून, ग्रामरचा पॅटर्न म्हणून. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर, प्लुरल, त्याचा अर्थ, कॉन्सेप्ट, युटिलायझेशन, त्याचा कर्मयोगा वर्कबुक मधला होमवर्क आणि प्रॅक्टिस साठीचा असलेला प्रायमर मधला सुद्धा होमवर्क. ओके. सेम वे यामध्ये दुसरं सांगितलं टू बी फॉर्मचे 22 शब्द तुम्हाला पक्के लक्षात ठेवायचे आहेत. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम इज आर, हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन, शाल विल शाल बी विल बी शाल हॅव विल हॅव शाल हॅव बीन विल हॅव बीन. ओके. 22 शब्द राहतील लक्षात. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम इज आर, हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन, शाल विल शाल बी विल बी शाल हॅव विल हॅव शाल हॅव बीन विल हॅव बीन. याच्यामध्ये तिसरी स्टेज मी सांगितली होती. बायफर्केट करायचं आहे. पास्ट साठीचे 5. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठीचे लक्षात काय ठेवायचे? डू, डज, एम इज आर, हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन, डू, डज, एम इज आर, हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन, डू, डज, एम इज आर, हॅव हॅज हॅव बीन हॅज बीन. आणि फ्युचर साठीची असलेली 8 ही लक्षात ठेवायची. शाल विल शाल बी विल बी शाल हॅव विल हॅव शाल हॅव बीन विल हॅव बीन, शाल विल शाल बी विल बी शाल हॅव विल हॅव शाल हॅव बीन विल हॅव बीन. बरोबर. ही झाली तिसरी स्टेज. आता चौथी स्टेज आहे की सब्जेक्ट प्रमाणे याला आपल्याला जे आहेत ना एक संच तयार करायचा आहे. मग डीड जो आहे त्याचं सब्जेक्ट प्रमाणे डिस्ट्रीब्युशन कसं होईल? सबका मालिक एक. आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड, दे डीड. सगळ्यांसाठी सारखंच. ठीक आहे. 5 साठी जे 5 शब्द आहे ना त्याचं सब्जेक्ट मध्ये डिस्ट्रीब्युशन करताना सबका मालिक एक एवढं लक्षात ठेवायचं. वॉज, वेअर मध्ये सिंग्युलर साठी वॉज, प्लुरल साठी वेअर, सिंग्युलर यू मात्र अपवाद. मग इथे डीड, आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड, दे डीड. डीडचं बाबतीत तयार झालं. अर्थात आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत ना, पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म. आता टू बी फॉर्म झाल्यानंतर व्हर्ब जो आहे तोही आपण 2-3 दिवसात घेणार, म्हणजे क्लबिंग करत जाणार. आणि नंतर फ्लुएन्सी साठीची हे सर्वात मोठं टूल आहे. कारण बघा आपण काय करतोय आता माहिती का, रेल्वेचं इंजिन जे आहेत ना ते मेंटेन करून ठेवतोय. मग कितीही शब्द जोडले वाक्यामध्ये तरी अडचण येणार नाही, कारण तुमचं इंजिन मजबूत आहे ना, तर किती बोगींना ते ओढू शकतो. आपण या सापाचं तोंड पकडण्याचा प्रयत्न करतोय. किचकट आहे, चॅलेंजिंग आहे, पण एकदा ते जमलं की कितीही भयानक, कितीही लांबचं साप असलं तर तोंड पकडलं की बाकी साप तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा देऊ शकणार नाही. तसा आत्ताच जे सेशन आहे ते थोडस बायफर्केट करणारं जरी वाटलं तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीने ग्रीप पक्की करायची. ही ग्रीप जेवढी चांगली पक्की होईल तेवढं तुम्हाला ते सोपं जाणार. मग इथे सब्जेक्ट प्रमाणे आपल्याला अटॅच करायचंय. मग 5 साठी लक्षात काय ठेवायचंय? सबका मालिक. बस एवढंच लक्षात ठेवा. काय? आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, नेम डीड, नाउन डीड, दे डीड. सगळ्यांना डीड सारखा. हॅड सगळ्यांना परत सारखा. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड, दे हॅड. आणि हॅड बी नाही सारखा. आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन आणि दे हॅड बीन. ओके. आणि वॉज, वेअरचा प्रश्न राहिला तर सगळ्या सिंग्युलर साठी वॉज. आय यू सोडून द्यायचा आहे. ही, शीट, नेम, नाउन यांच्यासाठी वॉज. आणि वी, यू दोन्ही सारखंच आहे. यू व देव ह्या पद्धतीने. प्रेझेंट मध्ये काय लक्षात ठेवायचं? स्पेशल ट्रीटमेंट. म्हणजे हे ही, शीट, नेम, नाउन याच्यासाठी टू बी फॉर्म सेपरेट निर्माण केला जातो, म्हणून त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. स्पेशल ट्रीटमेंट लक्षात ठेवलं म्हणून इथे डू, डज. ही, शीट, नेम, नाउन साठी डज आणि बाकी सगळे आय, यू, दे साठी डू. एम इज आर, आय साठी एम, बाकी सगळ्यांसाठी आर आणि स्पेशल ट्रीटमेंट ही, शीट, नेम, नाउन साठी इज. हॅव, हॅज, आय, यू, दे साठी हॅव, मात्र ही, शीट, नेम, नाउन साठी हॅजचा वापर होतो. बरोबर. त्याच्यानंतर हॅव बीन, हॅज बीन सेम वे. आय, वी, यू आणि दे यांच्यासाठी हॅव बीन आणि ही, शीट, नेम, नाउन यांच्यासाठी
हॅज बीनचा वापर होतो. बरोबर. हे स्पेशल ट्रीटमेंट पास्ट साठी जसं आपण म्हटलं सबका मालिक आहे, प्रेझेंट मध्ये म्हणतो पण स्पेशल ट्रीटमेंट ही शीट नेम नाऊन. आता फ्युचरमध्ये काय लक्षात ठेवायचं, जसं ही शीट नेम नाऊन तुम्हाला नखरेलपणा दाखवतोय ना प्रेझेंट मध्ये, तसं फ्युचरमध्ये आय व्ही साठी लक्षात ठेवायचं. आय आणि व्ही साठी शाल बी, शाल हॅव बीन असं लक्षात ठेवायचं. बरोबर. आता या ठिकाणी आय आणि व्ही यांच्यासाठी जे आहेत ना शालचा वापर होतो आहे. बरोबर. आणि इतर सर्वांसाठी विलचा वापर होतो आहे. म्हणजे या ठिकाणी 1 शाल 2 3 विल आपण म्हटलंय. आय शाल, वी शाल, बाकी सर्वांना विल. यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल, दे विल. शाल बी विल बी, आय शाल बी, वी शाल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, नेम विल बी, नाउन विल बी आणि दे विल बी. ओके. मग हे बायफर्केशन लक्षात ठेवलं की याच्यानंतर अर्थाकडे जाऊ शकतो आपण आणि बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतो. बघा फर्स्ट एरिया परत मी सांगतोय, पास साठी डिड, हॅड आणि हॅड बीन सारखाच वापरला जातो सबका मालिक आहे. म्हणून सब्जेक्टची लिस्ट जर तुमच्या लक्षात असेल तर चॅन्टिंग लक्षात ठेवायचं. आय डिड, वी डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, नेम डिड, नाउन डिड, दे डिड. हॅड तसंच आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड आणि दे हॅड. आणि हॅड बीन नाही तसंच आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन, दे हॅड बीन. प्रश्न वॉज वेअरचा राहिला ना, वॉज वेअर लक्षात ठेवायचं. आय आणि ही शीट नेम नाउन यांच्यासाठी वॉजचा वापर, तर वी, यू आणि दे साठी वेअरचा वापर. म्हणजे आय साठी वॉज, ही साठी वॉज, शी साठी वॉज, इट साठी वॉज, नेम नाउन साठी वॉज. आणि वी, यू आणि ते यांच्यासाठी वेअरचा वापर. म्हणजे सिंग्युलर साठी वॉज, यू अपवाद सोडला तर सिंग्युलर मधले सगळे आय, ही, शी, इट, नेम नाउन याच्यासाठी वापर. आणि प्लुरल साठी वेअर, पण सिंगलचा यूज बाजूला काढून टाकला अपवाद म्हणून, तो यांना इन्क्लूड करायचा, त्यासाठी वेअरचा वापर होतो. करेक्ट. त्याच्यानंतर प्रेझेंट मध्ये स्पेशल ट्रीटमेंट लक्षात ठेवायची. ही, शी, इट, नेम नाउन साठी तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे डज स्पेशल ट्रीटमेंट. म्हणजे ही, शी, इट, नेम नाउन वरती त्या डजचा हक्क आहे, इजचा हक्क आहे, हॅजचा हक्क आहे, हॅज बीनचा हक्क आहे. स्पेशल ट्रीटमेंट ती त्याच्यासाठी निर्माण केली गेली. म्हणून मग इथे काय लक्षात ठेवायचं, आय डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, नेम डज, नाउन डज आणि दे डू. ॲमिझार मध्ये ऍम मळे वाद नव्हतं, आय स्वतःकडे ठेवायचा आहे. आय एम आय. बरोबर. आणि बाकी सगळ्यांसाठी आर आणि स्पेशल ट्रीटमेंट म्हणून इज. हॅव, हॅज, इथे ही शीट नेम नाउन साठी हॅज, सगळ्यांसाठी हॅव. आणि हॅव बीन, हॅज बीन. नॉर्मल ट्रीटमेंट म्हणजे आय, वी, यू दे साठी हॅव बीन आणि ही शीट नेम नाउन साठी हॅज बीन. मग इथे लक्षात घ्या, आय, वी, यू दे साठी डू, मात्र स्पेशल ट्रीटमेंट ही शीट नेम नाउन साठी डजचा वापर. ग्रेट. बरोबर. आय, वी, यू दे साठी डू, ही शीट नेम नाउन स्पेशल ट्रीटमेंट साठी डज. ऍम, इज, आर या ठिकाणी आय साठी ऍम, बाकी सगळ्यात त्याला नॉर्मल ट्रीटमेंट. वी आर, यू आर आणि दे आर. ही शीट नेम नाउन साठी मात्र इज. म्हणजेच आय साठी ऍम एक्सक्लुझिव्हली मेड फॉर इच अदर आणि बाकी सगळ्या तक्त्याला आर, वी आर, यू आर आणि दे आर. आणि स्पेशल ट्रीटमेंट इज, ही इज, शी इज, इट इज, नेम इज, नाउन इज. बरोबर. हॅव, हॅज स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट म्हणजे आय, वी, यू आणि दे यांच्यासाठी हॅव आणि ही शीट नेम नाउन साठी हॅज स्पेशल ट्रीटमेंट. हॅव बीन, हॅज बीन नाही तसंच आय, वी, यू दे साठी हॅव बीन आणि मात्र ही शीट नेम नाउन साठी हॅज बीन. आय, वी, यू दे साठी हॅव आणि ही शीट नेम नाउन साठी हॅज. आय, वी, यू दे साठी हॅव बीन आणि ही शीट नेम नाउन साठी हॅज बीन. हे झालं प्रेझेंटच्या बाबतीत. आणि फ्युचरच्या बाबतीत सोपं आहे. 1 शाल 2 3 विल. 1 शाल 2 3 विल म्हणजे फर्स्ट पर्सन आय आणि वी साठी शाल बी, शाल हॅव बीन असा वापर होतो. आणि 2 3 विल म्हणजे काय, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. सेकंड पर्सन यू, थर्ड पर्सन ही शीट नेम नाउन दे याच्यासाठी विल बी, विल हॅव बीन. मग इथे बघा आय आणि वी साठी शाल बी, शाल हॅव बीन. यू ही शीट नेम नाउन आणि दे साठी विल बी, विल हॅव बीन. काही लक्षात, आय शाल, वी शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल, दे विल. पुन्हा आय शाल बी, वी शाल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, नेम विल बी, नाउन विल बी,
they will be. I shall have, we shall have, you will have, he will have, she will have, it will have, name will have, noun will have, they will have. I shall have been, we shall have been, you will have been, he will have been, she will have been, it will have been, name will have been, noun will have been, नेम विल हॅव बीन, दे विल हॅव बीन. ह्या पद्धतीने आपण चॅन्टिंग केलेलं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप ज्या सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या. सब्जेक्ट कॉन्सेप्ट, ग्रामरचा पॅटर्न, सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला असलेले 22 शब्द लक्षात ठेवायचे. पास्ट साठी 5 वापरले जातात, प्रेझेंट साठी 9 वापरले जातात, फ्युचर साठी 8 वापरले जातात. ते कसे वापरले जातात आणि त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भातलं चौथी स्टेज सब्जेक्ट बरोबर कोलॅबरेट करत असताना तुम्हाला वापर करायचा आहे. मग डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, बरोबर हे जे आहेत 5 सबका मालिके. प्रेझेंट मध्ये स्पेशल ट्रीटमेंट, ही शीट नेमला. फ्युचर मध्ये 1 शॅल 2 3 विल, बरोबर. मग इथे चॅन्टिंग करत असताना हाच तक्ता मी तुम्हाला युट्यूबचा चॅनलचा देणार जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. आय डिड, वी डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, नेम डिड, नाउन डिड, दे डिड. डिड एकच आहे सबका मालिके. वॉज, वेअर सिंग्युलर साठी वॉज, प्लुरल साठी वेअर. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, नेम वॉज, नाउन वॉज, बरोबर. आणि वी व, यू व आणि दे व. हॅड सबका मालिके पुन्हा सगळ्यांसाठी सारखं. आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, नेम हॅड, नाउन हॅड आणि दे हॅड. सेम वे त्याला फक्त बिन वापरलाय. सबका मालिकेत तसंच. आय हॅड बीन, वी हॅड बीन, यू हॅड बीन, ही हॅड बीन, शी हॅड बीन, इट हॅड बीन, नेम हॅड बीन, नाउन हॅड बीन आणि दे हॅड बीन. ह्या पद्धतीने. ओके, हे झालं प्रेझेंटचं 5 शब्दांचं डिस्ट्रीब्युशन. डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, सबका मालिक 1. प्रेझेंट मध्ये स्पेशल ट्रीटमेंट, ही शीट नेम नाउन म्हटल्यानंतर हमखास त्याच्यामध्ये टू बी फॉर्म मध्ये बदल होणार आणि होणारच. मग इथे डू, डज स्पेशल ट्रीटमेंट. आय डू, वी डू, यू डू आणि दे डू. मात्र ही शीट नेम नाउन साठी डज स्पेशल ट्रीटमेंट, डू, डज. ॲमिझार, इथे ॲम जो आलेला आहे ना तो आयला देऊन टाका म्हणजे परत आपलं स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट कॉमन लेवलला येईल. आय एम, वी आर, यू आर आणि दे आर. ही शीट नेम नाउन साठी मात्र इजचा वापर. ही, शी, इट इज, नेम इज, नाउन इज या पद्धतीने. हॅव, हॅज स्पेशल ट्रीटमेंट. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव नॉर्मल ट्रीटमेंट. स्पेशल ट्रीटमेंट, बरोबर. काय येतं? हॅज, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, नेम हॅज, नाउन हॅज या पद्धतीने. सेम वे आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, दे हॅव बीन. स्पेशल ट्रीटमेंट ही, शी, इट, नेम, नाउन यांच्यासाठी हॅज बीन, ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, नेम हॅज बीन, नाउन हॅज बीन आणि या पद्धतीने स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट. प्रेझेंट मध्ये लक्षात ठेवायचं स्पेशल ट्रीटमेंट जी ही शीट नेम नाउन दिली जाते. आता फ्युचर मध्ये 1 शॅल 2 3 विल, फर्स्ट पर्सन, बरोबर, प्रथम पुरुष यांच्यासाठी शाल कायम ठेवायचं लक्षात. शाल बी, शॅल हॅव बीन हे आय वी साठी नक्की आहे. आणि बाकी उरलेले सगळे सेकंड पर्सन यू आणि थर्ड पर्सन ही शीट नेम नाउन आणि दे यांच्यासाठी विल बी, विल हॅव बीन. मग चॅन्टिंग करत असताना आय शॅल, वी शॅल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, नेम विल, नाउन विल, दे विल. शॅल विलचा, बरोबर. 1 शॅल 2 3 विल. शॅल बी, विल बी त्याच पद्धतीने आय शॅल बी, वी शॅल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, नेम विल बी, नाउन विल बी, दे विल बी, बरोबर. 1 शॅल 2 3 विल. त्याच्यानंतर शॅल हॅव, विल हॅव याचंही सुद्धा आय शॅल हॅव, वी शॅल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, नेम विल हॅव, नाउन विल हॅव आणि दे विल हॅव, बरोबर. स्पेशल इथे लक्षात ठेवायचं आय आणि वी यांच्यासाठी 1 शॅल आणि यू ही शीट नेम नाउन आणि दे 2 3 विल. मग या ठिकाणी तसाच पद्धत आय शॅल हॅव बीन, वी शॅल हॅव बीन, you will have been, he will have been, she will have been, it will have been, name will have been, noun will have been, they will have been. बरोबर. आता या ठिकाणी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, डीड, वॉज, वेअर, हॅड आणि हॅड बीन हे पास्ट साठीचं. प्रेझेंट साठीचं डू, डज, ॲमिझार, हॅव, हॅज बीन, आणि फ्युचर साठीचं शाल, बी, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. बघा, सेशन जास्त किचकट न करता अगदी सोपं लक्षात ठेवायचंय. सब्जेक्टचे 10 शब्द, त्याचे अर्थ, व्याकरणाप्रमाणे त्याचं डिस्ट्रीब्युशन. दुसरं 22 शब्द टू बी फॉर्म म्हणून वापरले जाणारे इंग्लिशमध्ये ते लक्षात ठेवायचे. त्याचं बायफर्केशन पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. 5 जे आहेत पास्ट साठीचे, 9 प्रेझेंट साठीचे, फ्युचर साठीचे
8. सेम वे या पद्धतीने सब्जेक्ट आणि टू बी फॉर्म यांचं कोलॅबोरेशन तुम्हाला करायचं आहे. चौथी स्टेज. याच्यात सबका मालिक आहे पास्ट साठीचं, स्पेशल ट्रीटमेंट प्रेझेंट साठीचं, फ्युचर ट्रीटमेंट 1 शॅल 2 3 विल. म्हणून इथे पास्ट मध्ये सगळ्यांना सारखंच ट्रीटमेंट आहे. डीड, वॉज, वेअर, हॅड, हॅड. प्रेझेंट मध्ये स्पेशल ट्रीटमेंट ही सॉरी डू, डज, अमेझॉन, हॅव, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. ओके. आता हे सेशन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला टेक्निकल म्हणून म्हणजे सेशन म्हणून ते थांबवायचं आहे.